हाय, हॅलो, नमस्कार. मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत. आज आहे चैत्र एकादशी. म्हणजे 4 एकादशा ज्या मोठ्या असतात वर्षातल्या, त्यातली ही एक एकादशी आहे. मी तशा म्हणजे महिन्याच्या सर्व एकादशी नाही धरत. फक्त वर्षातल्या ह्या 4 मोठ्या एकादशा करत असते. आणि म्हणजे आमच्या घरातले सर्वच जण करतात ही एकादशी. मग आजचं रुटीन तसं काय एवढं जास्त गडबडीचं नव्हतं. सकाळचं आतल्यावरून बाहेरच्यावरून ते घेतलं, कुंडांना पाणी ते घालायचं. म्हणजे जरा शांतता होतं, कारण मुलाच्या डब्याची पण एवढी काय म्हणजे अशी पोळी भाजी द्यायची गरज नाही पडली होती, खिचडी करून द्यायची होती. त्याच्यामुळे जरा शांततेत सर्व होतं. त्याला खिचडी करून दिली डब्याला. त्याच्यानंतर देवपूजा ते करून घेतला आणि मग आमच्या फराळीचंच करायला चालू केलं होतं. त्याच्या आधी हा म्हणजे नैवेद्यासाठी जे करून घेतलं होतं ताट त्याचं दाखवलेलं आहे तुम्हाला. मग मी भगर करते, ते आदल्या दिवशी भाजून ठेवली होती भगर. ते आता आधी आमटी करून घेते. आमटीसाठी पण मी मिरची ते थोडीशी तेलात भाजून घेतली होती आणि बारीक करून घेतली होती. थोड्याशा तेलात मी ती मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे. मी शक्यतो तेल नाही टाकत, पण थोडंसं मिरची भाजताना थोडं कमी पडलं होतं म्हणून थोडंसं टाकलं. त्याच्यानंतर पाणी टाकत असते. थोडीशी जास्त मिरची भाजायची गरज नाही पडत, कारण आधीच मिरची मी थोडीशी तेल टाकून भाजून घेऊन मिक्सरवर बारीक केला होता, ठेचा केला होता. त्याच्यानंतर त्यात मी कूट टाकलेले आणि कूट टाकून परत थोडंसं मीठ टाकलं होतं. मिरच्या ठेचात बारीक करताना मी मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे मी आता थोडंसंच मीठ टाकते. थोडंसंच मीठ टाकून घेतलं होतं. चवीनुसार परत मीठ कमी जास्त करून घेत असते. आता अजून त्यात थोडंसं पाणी टाकून मी आमटी उकळून घेणार आहे. तशी आमटी तर काय अवघड नसते, मी अशी करते. तुम्ही कसं करतात ते सांगा. म्हणजे काही जणी एकदम पातळ करत नाहीत, पण आमच्यात जरा थोडीशी पातळच लागते आमटी, त्याच्यामुळे मी आमटी पातळ करते. आता माझे एका गॅसवर आमटी करून झालेले चांगले शिजवून घेते, कारण मिरचीचा तिखटपणा पूर्ण त्या आमटीत उतरला पाहिजे म्हणून. अशा प्रकारे मी उकळून माझी आमटी तयार झालेली. आता मी दुसऱ्या गॅसवर भगर करण्यासाठी पातेल्यात पाणी घेते. 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी, पूर्ण ग्लास भरून घेतलेत. आणि पाणी पटकन उकळण्यासाठी मी त्याच्यातच मीठ टाकून घेते. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. भगर मी आदल्या दिवशीच भाजून घेतली, म्हणजे कसं सकाळी खूप गडबड होती म्हणून बऱ्याच म्हणजे जे काही आदल्या दिवशी करता येईल, म्हणजे शेंगदाण्याचं कूट म्हणजे भाजून घेऊन कूट करून घेणे, भगर भाजून घेणे, मिरचीचा ठेचा करून घेणे, म्हणजे ह्या गोष्टी मी आदल्या दिवशीच करून घेते रात्री. किंवा शेंगदाण्याचे लाडू हे मी आदल्या दिवशीच करून घेत असते, म्हणजे जरा सकाळी गडबड होत नाही. काय सकाळी खूप गडबड असते, त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी आदल्या दिवशी करून घेत असते, म्हणजे दुसऱ्या दिवशी सोपं जाते. तुम्ही अशा प्रकारे करत असालच, नसेल करत तर असे पटकन होतं. त्यामुळे आदल्या दिवशी जेवढ्या गोष्टी करता येतात तेवढ्या करून घ्यायच्या. मी भगर भाजून घेतली होती, अर्धी वाटी मी भगर घेतलेली आहे. पाणी उकळल्यानंतर मी त्यात भगर शिजून घ्यायला लागले. आणि भगर शक्यतो लालच थोडीशी भाजून घ्यायची, म्हणजे भगरीला छान चव लागते. अशा प्रकारे आता भगर ही माझी होत आलेली आहे. आता एका गॅसवर नंतर मी एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलातच मी आता बटाटे चिरून टाकणार आहे. मी साल काढलेलं नाही आहे बटाट्याचं, तुम्ही काढत असेल तर काढून घ्या. मी साल न काढताच त्यात टाकलेले. आता मी बटाटे चांगले लाल तळून घेणार आहे. त्याच्यानंतर मी मिरचीच्या तुकड्याची पण कधी कधी खिचडी करत असते, पण म्हणजे माझ्या घरी किंवा मुलांना पण मिरचीचा ठेचा टाकून खिचडी आवडते, छान लागते. म्हणजे पूर्ण खिचडीत मिरचीची चव लागते ना, त्याच्यामुळे मिरचीचा ठेचा टाकून खूप छान खिचडी होते. तसंही करून पहा. आता पूर्ण लाल बटाटे मी तळून घेणार आहे, म्हणजे लाल होईपर्यंत. कच्चं राहत नाही ना, त्याच्यामुळे लालच चांगले तळून घ्यायचे. बघा होत आलेत आता माझे. आता मी त्याच्यानंतर
त्याच्यात ठेचा टाकून घेतल्यात. मी ठेच्यात लाल मिरची पण टाकलेली आहे. लाल मिरचीमुळे पण ठेच्याला एकदम किंवा खिचडीला छान चव लागते. आता त्याच्यातच मी मीठ टाकून घेते. मीठ वरून टाकलं तर मिक्स होईल किंवा एकाच ठिकाणी राहतं, म्हणून मी बटाटे किंवा मिरचीचा ठेचा टाकल्यानंतर त्यातच मीठ टाकून घेत असते. आणि त्याच्यानंतर मी आता शाबू टाकून घेते आणि शाबू ते पूर्ण मिक्स करून घेणार आहे. पूर्ण हलवून म्हणजे कूट घालायच्या आधी सर्व हलवून घेते, म्हणजे मीठ ते सगळीकडे शाबूला लागेल म्हणून. आता ही सर्व थोडं वेळ मी तेलातच जरा म्हणजे वाफलून घेणार आहे. कूट टाकायच्या आधीच सारखं हलवून हे करणार. आणि नंतर आता त्याच्यात मी कूट टाकून घेतलेलं आहे. कूट पण जरा थोडंसं मोठंच करायचं, कारण खिचडीला मोठं कूटच छान लागतं. एकदम बारीक खिचडी बारीक कुटाची खिचडी छान लागत नाही. थोडंसं मोठंच कूट केलेलं होतं. आणि माझ्या मुलांना तर खूप खिचडी आवडते. मी असं शनिवारी ती शाळा कमी असते ना, त्याच्यामुळे मी त्या दिवशी खिचडी देत असते. माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.